हाय हॅलो नमस्ते, मी गायत्री क्वीन ऑफ द हाऊस या चॅनलमध्ये मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत पोह्यांचा कुरकुरीत चिवडा। चला तर आता आपण चिवडा बनवायला सुरुवात करू। मी सगळ्यात आधी इथे स्वस्तिकचं एक पातळ पोह्यांचं पॅकेट घेतलेलं आहे। पॅकेटमधलेच पोहे मी वापरते आहे। तर ते मी 1.5 किलो घेतलेले आहे। गॅसवर मी आधी कढई गरम करायला ठेवते आहे। मोठी कढईच घ्यायची कारण आपल्याला पोहे भाजून घ्यायचे आहे। पोहे तळायचे नाही आहे, भाजून घ्यायचे आहे। नावाला 1 चमचा तेल टाकायचे आणि त्यात पोहे टाकून व्यवस्थित 2-2 3-3 मिनटं व्यवस्थित खरपूस होईपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचे आहे। माझी मोठी कढईमध्ये तेल आहे त्याच्यामुळे ते तळणं वगैरे झालं आहे, करंजी वगैरे, त्याच्यामुळे ते तेल तसंच आहे म्हणून मी ह्या कढईत घेतले आणि माझ्याकडून पोहे पण जास्त पडलेत त्याच्यामुळे हलवायला जरा प्रॉब्लेम येते। तर आपण अंदाजे थोडे थोडे घेऊन व्यवस्थित पद्धतीने ते पोहे छान पद्धतीने खुसखुशीत होईल, कुरकुरीत होतील असे व्यवस्थित भाजून घ्यायचे। अशा पद्धतीने मी सगळे पोहे व्यवस्थित भाजून घेतलेले आहे। नावाला थोडंसं तेल टाकायचं आहे, जास्त तेल नाही टाकायचं कारण तळणं वगैरे जे आपण शेंगदाणे वगैरे जे बाकीचं मटेरियल आपण तेलामध्ये तळणार आहे तर ते तेल पोह्यांना लागणारच आहे आणि जास्त तेलकट पण चिवडा होणार नाही म्हणून मी खूप थोडं तेल घेऊन छान पद्धतीने कमी गॅसवर भाजून घेते आहे। तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे, फक्त तळायचा नाही आहे पोहे, त्यामुळे थोडं नावाला तेल टाकून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। जास्त लाल होईपर्यंत पण नाही ठेवायचं आहे। एकदम व्यवस्थित लक्षात येऊन जातं, ते थोडंसं आकसून जातात ते पोहे, पातळ पोहे असतात ना, तर त्याच्यामुळे ते थोडेसे आकसून जातात। त्याच्यामुळे आपण व्यवस्थित ते भाजून एका मोठ्या भांड्यामध्ये परातीत वगैरे काढून घ्यायचे आहे। त्यानंतर मी इथे पूर्ण पोहे व्यवस्थित भाजून घेतलेले आहे। हे बघा इथे दिसेलच तुम्हाला, खूप छान पद्धतीने मी भाजून घेतलेले, जास्त लाल वगैरे झाले नाही आहे, छान दिसत आहे आणि तुकडा पण नाही पडलेला आहे। आणि दुसरीकडे मी तेल गरम करून त्याच्यामध्ये मोहरी टाकते। आपल्याला पोहे जेवढे आहेत त्या अंदाजे घेऊन मोहरी व्यवस्थित तडतडून घ्यायची आहे। त्याच्यानंतर जिरे टाकायचे। साधारणतः मी इथे 2-2 3-3 4-4 चमचे जिरे मोहरी घेतलेले आहे। ते व्यवस्थित परतले की मी ते पोह्यांवरच टाकणार आहे। हे बघा इथे पोह्यांवर मी टाकून घेतलेले, म्हणून मी पोह्यांना जास्त तेलामध्ये नाही भाजले कारण तेलकट होऊन जातो पूर्ण चिवडा। आणि आता मी हिरव्या मिरच्या तोडून घेतलेल्या आहेत अशा अख्ख्या आणि त्याच्यात कढीपत्ता पण घेतलेला आहे। तेल मी जास्त प्रमाण नाहीच घेते कारण खूप तेलकट होऊन जातो चिवडा। लास्ट टाईम माझा चिवडा तसाच झाला होता, खूप तेलकट झाला होता, त्याच्यामुळे मी व्यवस्थित थोडंसं तेल घेऊन मी व्यवस्थित सगळं मिरच्या आणि कढीपत्ता तळून घेतला आहे आणि ते पण नितरून मी पोह्यांमध्ये टाकून घेते। ते व्यवस्थित सगळं नितरून पोह्यांमध्ये काढून घ्यायचा आणि उरलेल्या तेलामध्ये बाकीचं जे आहे आपल्याला अजून काय काय लागणार आहे ते टाकून घ्यायचे। त्यानंतर मी इथे घेणार आहे, डाळी घेते, चण्याची डाळी। ह्या भाजलेल्या डाळी आहे ऑलरेडी, पण त्या मी तेलामध्ये व्यवस्थित भाजून घेते, तळून घेते। हे बघा तेल खूप मी कमी वापरते आहे। आता इथे मी डाळी पण छान तळून घेतलेल्या आहेत आणि ते काढून मी पोह्यांमध्येच टाकते। सगळं आपल्याला तळून जे घेतलेलं आहे मिरच्या वगैरे हे सगळं पोह्यांवरच टाकायचे आहे कारण ते लास्टला आपल्याला मिक्स करायचे। त्याच्यानंतर त्याच तेलामध्ये मी शेंगदाणे घेतलेले आहे। शेंगदाणे पण व्यवस्थित परतून घ्यायचे आहे आपल्याला तेलामध्ये। शेंगदाणे पण आपले छान परतून झालेले आहेत, ते पण नितरून आपण पोह्यांमध्येच काढायचे आहे। आणि त्यानंतर आपल्याला तेलामध्ये खोबरे तळून घ्यायचे आहे। मी खोबऱ्याच्या चकत्या करून घेतलेल्या आहे छोट्या छोट्या अशा, आणि मग ते तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। आणि ते परतून व्यवस्थित म्हणजे असे थोडेसे लालसर कलर झाला पाहिजे त्याचा, त्यामुळे ते व्यवस्थित परतून घ्यायचे।
खोबरं पण छान परतून झालेलं आहे. तुम्ही नीट बघा, मी तेल खूप कमी वापरलेलं आहे. कमी तेलामध्येच मी व्यवस्थित परतून घेते आहे आणि ते सगळं काढून आपण पोह्यांमध्येच टाकायचे आहे. त्यानंतर त्याच्यात मी थोडासा हिंग टाकला आहे आणि हळद 2 चमचे हळद घेते आहे. ते तेलामध्येच व्यवस्थित परतवून ते हळदीचं तेल पोह्यांमध्ये टाकते मी. म्हणजे हळद कच्ची लागत नाही म्हणून मी तेलामध्ये ती टाकून परतून घेतलेली आहे, हिंग आणि हळद. आणि ते सगळं मिश्रण मी याच्यामध्ये पोह्यांच्या मिश्रणामध्ये टाकून देते आणि तो पूर्ण हळदीचा मसाला होता त्याच्यामुळे त्याच्यावर मी थोडे पोहे टाकून ते व्यवस्थित पुसून वगैरे मी त्याच्यात घेतलेलं आहे. आणि आता आपण एक साईडला घेऊन सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. गरम आहे त्यामुळे मी थावरनीच करते आहे. छान सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपण जे तळून टाकलेले त्याला तेल तर आहेच, त्यामुळे पूर्ण तेल पोह्यांना लागणार आहे. अशा पद्धतीने सगळं व्यवस्थित मी मिक्स करून घेते. तर इथे आपण सगळं मटेरियल आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि तेल पण सगळ्या पोह्यांना लागलं आहे. आता फक्त राहिलं आहे मीठ राहिलं आहे. तर आपण चवीप्रमाणे पोह्यांचा अंदाज घेऊन त्याच्यात मीठ टाकून द्यायचं आहे. मी इथे 2 ते 3 चमचे मीठ टाकलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेते. हे बघा, सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते आहे. पोहे गरम होते त्यामुळे मी सगळ्यात शेवटी मीठ टाकते आहे, कारण पाणी नको सुटायला. म्हणून पोहे आता थंड झालेले आहेत आणि कढईला थोडंसं हळद आणि तेल वगैरे होतं त्याच्यामुळे मी थोडंसं पोहे जे मिक्स झालेले ते सगळे कढईत टाकून सगळं व्यवस्थित तेल वगैरे जो हळद वगैरे लागलेली होती ती सगळी काढून घेतली आहे. पुसून वगैरे सगळं व्यवस्थित घेतलं आणि सगळं व्यवस्थित त्याला मिक्स करून घेते परत एकदा. आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पिठी साखर पण टाकायची आहे. गरम पोह्यांमध्ये जर आपण पिठी साखर आणि मीठ टाकलं असतं तर पाणी सोडलं असतं. म्हणून मी आता इथे हाताने मिक्स करते आहे की जेणेकरून सगळ्या पोह्यांना मीठ व्यवस्थित लागलं पाहिजे आणि चवीला पण व्यवस्थित झाले पाहिजे. नाही तर कुठेतरी आणि राहतं कुठेतरी मीठ जास्तच लागतं. त्याच्यामुळे हे सगळं व्यवस्थित मी हाताने मिक्स करून घेते. आता त्याच्यामध्ये मी थोडीशी नावाला पिठी साखर टाकते, जास्त नाही टाकत आहे. थोडीशी घेते, अंदाजेच घेतली आहे मी. व्यवस्थित सगळ्या पोह्यांवर मी टाकून घेतली आहे ती आणि गाठी असे मोकळ्या करून घ्यायचे. ते पिठी साखरेला अशा गाठी होतात तर ते सगळे मोकळी करून घ्यायची, पूर्ण पावडरसारखी करायची आणि ती पूर्ण पोह्यांवर पसरवून हाताने व्यवस्थित पद्धतीने सगळीकडे लागेल अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करत राहायचं. मिक्स करून घाईत करायचं नाही आहे मिक्स, थोडा वेळ लागेल, पण सगळ्या पोह्यांना सगळं मटेरियल व्यवस्थित लागला पाहिजे. मीठ व्यवस्थित लागलं पाहिजे, हळद व्यवस्थित लागली पाहिजे, पिठी साखर आपण जी टाकलेली आहे ती व्यवस्थित लागली पाहिजे. अशा पद्धतीने मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे. खूप कुरकुरीत आणि तिखट, छान गोड तिखट असा झालेला आहे चिवडा. तुम्ही पण नक्की करून बघा आणि लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. बाय.